कोल्हापुरातील तपोवन मैदानावर गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाला 4 दिवसांमध्ये तब्बल 9 लाख लोकांनी भेट दिली. शेवटच्या दिवशी तर गर्दीचा महापूरच आल्याचं चित्र पाहायला मिळालं. शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री, अवजारं, बियाणं आणि खतांपासून ते तांदूळ आणि अन्नधान्यापर्यंत सर्वच गोष्टींची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. यंदाच्या प्रदर्शनात तांदळाची तब्बल उच्चांकी विक्री झाली. आजरा घनसाळ आणि आजरा इंद्रायणी तांदळाला शेतकरी ग्राहकांकडून विशेष मागणी दिसली. तांदूळ महोत्सवात 70 लाखांची उलाढाल झाली. महिला बचत गटांच्या स्टॉलना देखील उत्तम प्रतिसाद मिळत त्यांची 60 लाखांची उलाढाल झाली. प्रदर्शनात देश-विदेशातील 250 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचे सुमारे स्टॉल्स होते. ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक ट्रॅक्टर, आधुनिक शेती उपकरणं या सर्वांचे शेतकऱ्यांनी समाधानकारक अवलोकन करत खरेदी केली. पशुपक्षी प्रदर्शनात सांगोला सोलापूर इथले विठ्ठल पवार यांच्या खिल्लार जातीच्या खोंडानं चॅम्पियन ऑफ द शो किताब पटकावला, तर जगप्रसिद्ध बुटकी राधा म्हैस बेस्ट ऑफ द शो ठरली. याशिवाय भुत्या घोडा, दुर्मिळ पक्षी, विदेशी भाजीपाला आणि 1 टन वजनाचे बैल हेही उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. समारोपाच्या निमित्तानं बदलत्या हवामानाचा शेतीवर वाढता परिणाम लक्षात घेऊन हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. गेल्या 7 वर्षांपासून या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना दिशा देण्याचं काम होत असून पुढील काळातही हे प्रदर्शन आणखी मोठ्या प्रमाणात आयोजित केलं जाईल, असं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनाला महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांचं सहकार्य लाभलं. या प्रदर्शनाला गोकुळ दूध संघ, संजय घोडावत ग्रुप, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी कोल्हापूर, चितळे डेअरीज यांचं प्रायोजकत्व लाभलं. एस न्यूज या प्रदर्शनाचे माध्यम प्रायोजक होते.